आचार्यजी याने क्लासमध्ये 5 मुलांचा एक ग्रुप बनवलाय. हा त्याला गँग म्हणतो. तुम्ही जे श्लोक सांगता ते याने त्या गँगला शिकवलेत. आता काहीही काम करण्याआधी ते सगळे तो श्लोक म्हणतात. खूप छान, मस्त आहे. माझ्यासारखाच आहे. मी असाच होतो. समस्या काय आहे यात? काहीच समस्या नाही आहे. खूप छान आहे. असंच असायला पाहिजे. आणखी कसं असणार? आणि तुमचे व्हिडिओज पाहून हा भगतसिंगपासून खूप प्रेरित झालाय. जन्मापासून मृत्यूपर्यंतची त्यांची जीवनकथा याने प्रिन्सिपलला ऐकवली. त्यामुळे त्या खूप खुश झाल्या. सहज विकास होऊ द्या, ठीक आहे? सहज विकास. हळूहळू तो स्वतःच अधिक गंभीर गोष्टींकडे आकर्षित होईल. 5 वर्ष वयात मेंदू पूर्ण विकसित झालेलाच नसतो की आणखी सगळ्या गोष्टी समजून येतील. जे त्याला आत्ता समजू शकतं ते समजू द्या. बाकी उड्या मारणं, धमाल, खोडकरपणा अजिबात थांबता कामा नये कुठल्याही परिस्थितीत. मजा आली पहा. मुलांना खूप चांगलं मूल बनवण्याचा अतोनात प्रयत्न करू नका. मी त्यांना वाईट बनवा असंही म्हणत नाही आहे. मी एवढंच म्हणतोय की प्रत्येक वयाच्या काही नैसर्गिक गोष्टी असतात, त्या होऊ द्या. खोडकरपणा, नॉटीनेस खूप गरजेचा असतो. मुलांमध्येच काय, मोठ्यांमध्येही खोडकर माणसं हवीत. काय यंग मॅन, असं गंभीर होऊन बसायचं नसतं. खुर्ची वगैरे पाड, धमाल कर. कॅमेरे वगैरे आहेत खेळण्यांसारखे. तू तुझं काम कर, आम्ही आमची जबाबदारी निभावू. तू पाड, आम्ही उचलू. तू आत्ताच आमच्यासारखं बनलास तर मग पुढे काय? तू तुझं काम कर, आम्ही आमचं काम करतो.